मी अमोघ विनायक महाराज श्रीमद शुकानंद मठ वसमत इथून आज तुम्हाला सांगतोय की गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या मठाचा वाद चालू आहे आणि हा वाद माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे हा वाद हायकोर्टामध्ये चालू आहे। तर दरवर्षी आमच्या पूर्व परंपरेनुसार श्रीमद शुकानंद मठ येथे मंगलादेवी मंगलादेवी तुळजाभवानीची घटस्थापना आम्ही करत असतो। याही वर्षी घटस्थापना आम्ही करणार, पण यासाठी वारंवार आमचे विरोधक जे स्वानंद चिंतामणी महाराज आहेत यांनी आम्हाला विरोध केला की तुम्ही मठामध्ये घटस्थापना करू नये। आम्ही अशी एक ॲप्लिकेशन हायकोर्टामध्ये दाखल केलं आणि त्या हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा आदेश पारित केला। या आदेशामध्ये आम्हाला परवानगी दिली की तुम्ही तुमच्या परंपरेनुसार आणि जी तुमची प्रथा आहे त्या प्रथेनुसार तिथे घटस्थापना करावी असा आदेश आम्हाला दिला आहे। आता हा आदेश दिल्यानंतर 20 तारखेला हा आदेश पारित झाला। यानंतर आम्ही हा आदेश त्यांना पाठवला आणि त्यांना सुद्धा एक मेसेज पाठवला, स्वानंद चिंतामणी महाराज यांना मेसेज पाठवला की असा हायकोर्टाचा आदेश आहे आणि या आदेशानुसार आम्हाला तिथं मंगलादेवीची घटस्थापना करू द्यावी आणि त्या मंगलादेवीला त्यांनी कुलूप लावलेला आहे, लॉक केलेला आहे, तर त्या चाव्या आम्हाला द्याव्यात असा म्हणून एकाला आम्ही मेसेज पाठवला। त्यांना सुद्धा मेसेज पाठवला, तो मेसेज तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला मी पाठवून देईल। तर तो मेसेज त्यांना विनंती विषय होता की बाबा कुठलाही वाद न होता आम्हाला ही घटस्थापना करू द्यावी, पण त्यांनी त्या आदेशाचं उल्लंघन केलं। आम्ही आमच्या आदेशाप्रमाणे चालू असं म्हणून त्यांनी निरोप पाठवला। हा निरोप चुकीचा आहे। एवढ्या मोठ्या उच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा त्या न्यायालयाच्या आदेशाचं यांनी उल्लंघन केलं का? त्यांना आम्ही मेसेज पाठवला असताना देखील त्यांनी त्या चाव्या आम्हाला दिल्या नाहीत। चाव्या दिल्या नसल्यामुळं आम्ही तिथं घटस्थापना केली, पण आता तो कुलूप तोडणं म्हणजे कायदा हातात घेणं, म्हणून आम्ही कुलूप न तोडता त्याच ठिकाणी दुसरा टेबल मांडून त्याच देवीची घटस्थापना आम्ही केली आहे। हे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळावं काय आहे। तर मग आम्ही एवढंच याचना करतो न्यायालयासमोर की या आदेशाचं त्यांनी उल्लंघन केलं आहे, तर त्या आदेशाच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावरती व्हावी आणि त्याला या मठाच्या परिसरातून पायबंद करण्यात यावे ही आमची न्यायालयासमोर विनंती आहे। जय श्रीराम, जय शुकानंद, जय श्री माता।